मला मारवाडी लोकांनी भरपूर सपोर्ट केला. स्टार्ट. राम राम मित्रांनो, आज मी आहे पेंडखळे गावामध्ये, राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावात. पेंडखळे गावात खास येण्याचं कारण देखील सांगतो. पेंडखळेमध्ये एका अशा अवलियाने एक पराक्रम केलाय आणि त्या अवलियाला भेटण्यासाठी आज आलोय खास करून. आणि बघा, बरेच दिवस त्याच्याशी कॉन्टॅक्ट करत होतो आणि शेवटी आज यायचा योग आला आणि वेळात वेळ काढून आम्हाला त्या व्यक्तीने मदत म्हणजे मार्गदर्शन देखील केलंय. बघा, आज आलोय तो अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी गावठी कोंबड्यांचा एक सेटअप उभा केलाय. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सगळी दिसत असतील, इथं जवळजवळ 200च्या आसपास गावठी कोंबडी असतील आणि ओरिजिनल गावठी म्हणजे जे गावरान म्हणून फसवून गावठी कोंबड्या विकतात त्यातला प्रकार नाही. हा ओरिजिनल गावठी आहेत. बऱ्याच प्रकारची कोंबडी पाहायला मिळत आहेत आणि कोंबडी मग अशी काय काय खात आहेत बघा ह्या ठिकाणी. आता ह्याला आमच्याकडे बगळा कोंबडा म्हणतात किंवा काय जण माननिसा म्हणतात, मानकापा म्हणतात. ही समोर येते तलंग, ही उलट्या पिसाची आहे. तिच्या बाजूला एक कोंबडी आहे, तिकडं नाही जरा, हे बघा, हा तो नर आहे, तो त्यातला बगळ्यातलाच आहे. ती मगाशी आपण पाहिली. आणि ह्या खात आहेत बघा, हा केळीचा वेस्टेज आहे, हा वेस्टेज खात आहेत. गावठी कोंबड्यांना खाद्यावरती खर्च कसा कमी करायचा हे सुनील माळीकडून तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला आता मी थोड्याच वेळात त्यांची ओळख करून देतो. कशासाठी आलो, काय आलो. कदाचित तुम्ही सुनील माळी ब्लॉग्स मध्ये तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले असतील बरेचसे आणि बरेचशी लोक त्यांना ओळखतात. परंतु आम्ही देखील आज मुद्दामून आलोय आणि मी का आलोय ते देखील तुम्हाला सांगतो. मित्रांनो, सर्वप्रथम आमची ओळख ज्यांच्याशी झाली हे आहेत सुनीलचे वडील आणि एक आदर्श दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून यांची आमची ओळख झाली. घरातल्या माणसांवरून आम्ही अंदाज बांधला की सुनील माळी नावाची व्यक्ती कशी असेल. घरात गेल्यानंतर जे आदरातिथ्य पाहायला मिळालं म्हणजे अप्रतिम, जसं टिपिकल कोकणात जसं आपल्याला आदरातिथ्य पाहायला मिळतं तसं. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजाराम गणपत माळी. राजाराम गणपत माळी. बरं, आता एक सांगा, तुम्ही राजापूर पासून किती किलोमीटर लांब राहता? जवळजवळ 12 किलोमीटर. बरं, ह्या कोंबड्या 16 किलोमीटर. बरं, गावरान म्हणजे गावठी कोंबड्यांची पैदास करण्याची संकल्पना तुमची की सुनीलची? सुनीलची. म्हणजे सर्वस्वी जबाबदार सुनील. मग ते बरं, तुम्हाला कधी असं वाटलं नाही का हो की आपला पोरगा काहीतरी चुकीचं करतोय किंवा एवढी चांगल्या मुंबईसारख्या हाय प्रोफेशनल एरियात राहणारा किंवा म्हणजे उच्चभ्रू वस्तीत राहून त्या प्रकारचं जीवन जगणारा पोरगा उद्या मातीत आल्यानंतर कसा दिवस काढेल असं तुम्हाला काही शंका नाही? असं कधी वाटण्यासारखंच नव्हतं की कारण त्याने सुरुवातीपासून जेवढी कामं केली ते चांगली हिंमत राखून टक्कर देऊन कामं केलेली आहेत आणि हे पण तो काम करेल असं मला नेहमी वाटत होतं. तुम्हाला अगदी 100% मला त्याची गॅरंटी, सक्सेस होणार 100% गॅरंटी होती. आणि त्याची अजून पण अंधारात असलेली स्वप्न भरपूर आहेत. एखादा जमिनीचा मोठा प्लॉट घेऊ, तिकडे आणखीन काहीतरी लागवड करू, कशी अशी मोठी मोठी स्वप्न आहेत चालू आहेत. त्याच्याबद्दलचे पण प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, आज का आलो ते देखील सांगतो. आणि हे माझे मित्र आहेत सुयोग राणे आणि कदाचित तुम्ही बघितला असाल आपला जो प्रूनिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी ह्यांच्या बागेत बनवलेला आहे आणि त्यामध्ये यांची ओळख झालेली आहे. आणि यांच्या मुलाला यशला, जो आता कॅमेरामनचं काम करतोय त्याला हा यश आहे. यशला बरेच दिवस यशचं शिक्षण काय, क्वालिफिकेशन काय आणि काय केलं आहे यशने ते देखील सांगणार आहे आणि कसे चेंज झालो आणि नंतर त्या सुनील माळीची पण ओळख करून देणार आहे. जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना हा एक अवलिया पाहायला मिळेल आणि
माणूस म्हणून खुलास दिलफेक माणसं आहे ती बिंदास. त्या आम्ही पहिल्याच वेळी आलो तुमच्याकडे ना काका. पण असं वाटलं नाही आपल्याला आपण पहिल्यांदा असं वाटलं. मला तर असं वाटलं जुनीच ओळख आहे जुनी आमची अगदी आणि यांच्याशी पण आता इंटरॅक्ट केलं. सुनील माळीशी जे आता कॅमेरामनचा रोल करतायत आता थोड्या वेळात तुम्हाला आम्ही देऊ. हे आता कॅमेरा दुसऱ्याने धरलाय दुसऱ्या व्यक्तीने. आता हे आहेत सुनील माळी. नमस्कार. यांच्याशी आता इंटरॅक्शन करताना असं वाटलं की ही जी मला माहिती मिळते ही एक मित्र मला सांगतोय. भले आम्ही एकमेकांना आवाजाव करतोय पण तो बॅरियर सोडून द्या. पण एक असं वाटलं की पहिली ओळख नाहीच ही. पहिल्यांदाच त्यांनी आम्हाला एवढं चांगलं ग्रीट केलं, एवढं चांगलं वेलकम केलं आणि सगळे आम्हाला पूर्ण याची माहिती दिली जेणेकरून एक मनामध्ये जो काय प्रश्न होता की हे आम्हाला करता येईल की नाही तो आता प्रश्न आमच्या डोक्यातनं संपलेला आहे. आपण हे करू शकतो असं आता माझा मुलगा सुद्धा सांगतो. त्यामुळे त्याला कॉन्फिडन्स येणं गरजेचं होतं. त्यासाठी इकडे आम्ही सकाळपासून आलेलो आहे. मित्रांनो, कधी जर तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो बघा. कधी जर तुम्ही या पोल्ट्रीला भेट दिलीत किंवा हा जो सेटअप उभा केला त्या सेटअपला जर भेट दिलीत, पहिलं मला आवडलं म्हणजे मी 1990 साली पोल्ट्रीचा कोर्स केला आहे आणि त्यावेळी आम्ही काय करू, पुण्याच्या डस्टमध्ये पाय बुडवा, फॉगिंग करून घ्या, नंतर आमच्या पोल्ट्रीमध्ये एंट्री करा. मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळी करत होतो आणि मग खरोखर मी सुनीलला तिथेच मार्क दिले. ज्यावेळी आम्ही पोल्ट्रीच्या आतमध्ये येत होतो किंवा त्याच्या सेटअपमध्ये येत होतो त्यावेळी त्याने पण आमचं संपूर्ण बॉडी निर्जंतुकीकरण केली होती आणि निर्जंतुकीकरण हा पोल्ट्रीच्या धंद्यातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आणि खरोखर मी त्याच्यासाठी तुला मगाशी बोललो नाही, पण खरोखर बारकावे हे जे आहे धंद्यातले हे शिकले पाहिजेत. आता यश, तुझी ओळख आधी तू करून दे. माझं नाव यश शिवग राणे, राहतो पेंढरी सडा, देवगड तालुका. आता मी केलं हॉटेल मॅनेजमेंट गोव्यावरून. मला आवड होती हॉटेल मॅनेजमेंटची, पण आता सध्या असं मला वाटतं की आपलं गावच बरं. त्यानिमित्ताने एक काहीतरी धंदा म्हणा किंवा काहीतरी करायची इच्छा होती. तर म्हणून मला असं वाटलं की मी पोल्ट्रीचा काहीतरी व्यवसाय करावा. तर त्या कारणाने मी सुनील काकांची भेट घ्यायला आलो. तर एक सगळं पूर्ण बघून मला एक कॉन्फिडन्स जरूर आला की मी हे धंदा करू शकतो किंवा याच्यातले बारकावे किंवा काही असं ह्यांचा गायडन्स मला मिळतच राहणार हे मला समजलं आणि मी ते करणार आहे पुढे निश्चितच. पण एक मंडळी तुम्हाला सांगतो, कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय सोपा नाही आहे. खूप मेहनत करावी लागते. त्यावेळी स्वतः तुम्ही मेहनत करणार आहे. बघा, मी या अवस्थेमध्ये एक कंपनीमध्ये IT मॅनेजरचा रोल करतो, पण या इथे तुम्हाला ग्राउंड लेवलला काम करायचं आहे. तुम्हाला मातीमध्ये हात टाकायचा आहे. त्याचबरोबर जी विष्ठा आहे त्या विष्ठेला हाताने उचलायचं आहे, कारण की ते सोनं आहे, त्यातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर ते ज्यावेळी तुम्हाला समजता आलं तरच तुम्ही सक्सेस होणार आहे. कारण की विष्ठेमधून तुम्ही खत बनवू शकता, अंड्यांपासून तुम्ही कॅल्शियम बनवू शकता, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी कॅल्शियम बनवू शकता किंवा कोंबड्यांसाठी कॅल्शियम बनवू शकता. तर ते ह्या गोष्टी भरपूर आहेत. हा कुक्कुटपालन व्यवसाय वाटतो की खूप इझी आहे. आपण कोंबडं घेतलं 700-800 रुपये, 1000 रुपयाला, कारण की मार्केटमध्ये जे पिल्लं गावात मिळतात, पिल्लं वगैरे की कोंबडे, ते बाहेर चरत असतात, त्याला 1 रुपया खर्च नसतो. पण ज्यावेळी आपण असा सेटअप करतो त्याला खर्च असतो. त्याला जो खाद्याचा खर्च आहे किंवा अन्य खर्च आहे, कारण की घरी जे असतात गावात त्यांना आपण काय बघत नाही. आपण कामाला जातो, ते आपले फिरतात किंवा मुंगूस येऊन खाऊन जातो. पण इकडे आपल्याला डोळ्यात तेल टाकावं लागतं आणि त्यांना बघावं लागतं. एक पक्षी पण मिळाला तरी आपलं 300-800 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. म्हणून मी ह्याला ते सगळं दिलेलं आहे, म्हणजे सांगितलं आहे की या गोष्टी बाळगणं गरजेचं आहे. तू ज्यावेळी स्वतः मेहनत करशील तरच तू सक्सेस होणार आहे. बरं सुनील, मला एक सांगा दे, तुझं क्वालिफिकेशन सांग. सगळ्यात महत्वाची तुझी. मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हा, एक मीडिया कंपनीमध्ये काम करतो मी. एक IT मध्ये लिनक्स म्हणून एक OS आहे, लिनक्स प्लॅटफॉर्मवर मी काम करतो. गेले आज 15 वर्ष झाले की त्या ह्याच्यामध्ये माझा रोल आहे. आता मोठमोठ्या ब्रँड वेबसाईट मी हँडल करतो, आजही काम करतो त्याच्यावर. पण असं वाटतं की अरे यार, किती वर्षाचं मुंबईला काम करायचं, आता काहीतरी गावी करूया ना. वडिलोपार्जित जमीन आहे, वडिलांनी केलेलं सोनं आहे, ह्याला कोण बघणार आहे. मग आपण या इथे आलो आणि लॉकडाऊन, खरी कमाल लॉकडाऊनची. लॉकडाऊनला आलो आणि त्यानंतर समजलं अरे गावचं नेचर काय ते समजलं. मग त्यावेळी आपण या इथे आलो, मग आपण हे व्यवसाय चालू केला. आता 5 वर्ष झाली. मला वाटलं नाही की मुंबईपेक्षा इकडचं जीवन चांगलं आहे, मस्त वाटलं. मित्रांनो, आलेल्या संकटाची कसं सुवर्ण संधीत रूपांतर करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण सुनील माळीचं आहे. सुनील माळी ब्लॉग्सला तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केला तर तुम्हाला त्याने घेतलेले कष्ट पाहायला मिळतील निश्चितच. ह्या सगळ्या यशाच्या पाठीमागे कोण आहे? वडील आहेत.
काय खरं आहे ते खरं आहे. ते जसं मी पहिला पण काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी अख्ख्या गावातलं म्हणजे मंडळी आहे त्यांचे हातपाय धुवून पाणी पिलं तसं मला असे वडील मिळणार नाही. एक खरं सांगायचं त्यांचा एक मोठा रोल आहे. त्यांनी पण खूप, कारण की त्यांची जमीन आहे त्यांनी घेतलेली आहे ती आज मला बघता येते. ही जमीन घेतली नसेल तर उद्या मला कोणी जागा पण दिली नसती आणि मी घेतली पण नसते, कारण की जमिनीचे भाव भरपूर वाढलेले आहेत आणि आता घेणं शक्य नाही आहे, कोणालाही शक्य नाही आहे. ज्याच्याकडे एक ब्लॅक मनी तोच घेऊ शकतो, कारण वडिलांचा पूर्ण सफेद पैसा आहे, तो मेहनतीचा आहे, तो आहे. त्यांनी घेतली म्हणून आज मी बिंदासपणे स्वतःच्या जमिनीत राबतोय आणि हे करू शकलो. नाहीतर हे उद्या भाड्याने घेतलं तर परवडलं नसतं. त्यापेक्षा मुंबईची जी नोकरी तीच परवडली असते, तीच केली असते. त्यापेक्षा आता आहे त्यांनी केलेलं आहे, त्याला आता पुढे चालवायचं आहे. बरं, आता एक प्रश्न अगदी जिव्हाळ्याचा. इस्त्रीचे कपडे घालून काम करताना आणि हा आता जो गेटअप आहे हा काम गेटअपमध्ये मजा येते. कसं फील कुठल्या याच्यात चांगला याच्यात मस्त आहे. ते इस्त्रीच्या माझ्या वडिलांनी एक सांगितलेलं आहे की तुमचे फाटके कपडे असले तरी चालेल पण किस्सा भरलेला पाहिजे. ते एक शब्द मला खूप आठवतात. आज या माणसाने आहे ना, म्हणजे माझ्या वडिलांनी, मी आहे ना नेहमी आहे ना, या पुढे या, यांना मी कधी असं वडील म्हणून असं आहे ना, मित्र म्हणूनच आम्ही राहिलो आहे. आणि ते कधी आमच्याशी कधी मुलगा म्हणून असं नाही, मित्र म्हणूनच राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आजही ते आहे ना 5 रुपयाचा वडापाव खात नाही किंवा 10 रुपयाचा वडापाव खात नाही. का घरी चल नाही भाई चपाती खा, पण आम्ही म्हणतोय ना चला बाहेर जाऊन खाऊया, नाही घरीच खाऊया. ते पैसे वाचले म्हणून आज आम्हाला सगळं करता आलं, नाहीतर आज आम्हाला या गोष्टी करता आलेच नसते. आणि सगळं 6 मुलांना शिकवायचं, आजच्या तारखेमध्ये एक मुलाला पण शिकवायचं म्हटलं तरी 2-2 लाख रुपये कॉलेजमध्ये शाळेमध्ये भरावी लागतात. त्यांनी 6 मुलांना एवढं सांभाळलं, मोठं केलं आणि या लेवलला आणलं आहे. तर सगळे श्रेय यांना जातो. फॅमिलीने पण खूप मोठा सपोर्ट केला, कारण की बऱ्याच ठिकाणी काय होतं की फॅमिली बोलते अरे तू काय करतोय मग गावी, मुंबईला चला, असे मुलांना सांगणारे बरेच जण आहेत. गावी का ठेवलं आहे, काही लोकांनी जमिनी विकून मुंबईला जाऊन 10-15चे घरं घेतली आहेत, करोडो रुपयाच्या जमिनी विकल्या आहेत आणि मुंबईला जाऊन छोट्या घरं घेतलेली आहेत. त्यापेक्षा मुंबईचं छोटं घर विकून इकडे मोठी जागा घ्या आणि इथे काहीतरी डेव्हलप करा, असं माझं एक सांगणं आहे. मित्रांनो, ज्याला मी आज घेऊन आलो ना, आज त्याच्या आईची ओळख करून देतो. नमस्कार. बरं, आम्ही यश राणेची आई. आम्हाला आधी वाटलं होतं की म्हणजे कुठल्या प्रोफेशनमध्ये यालाही करायचं, तो हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी घेतलेलं, पण तेवढं त्याला हे वाटलं नाही, तिथे कम्फर्टेबल नव्हता तो. पण आता त्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे मेहनतीने. आजोबांनी एवढं सगळं केलेलं आहे. आम्ही दोघं नवरा बायको मुंबईचं सगळं सेटअप सोडून आम्ही इकडे आलो गावात. आज आम्हाला 13-14 वर्ष झाली आहे तिथे. आणि ते बघून त्याला पण असं वाटलं की नाही आपलं आहे तर आपण काहीतरी आपल्या जमिनीत करावं, एवढी जागा आहे इथे. तर त्यामुळे मला असं वाटलं की मला पण कॉन्फिडन्स होता की तो काहीतरी करेल. पण आता ह्याचं सुनीलचा जो सेटअप बघितला आहे त्याने मी जाम खुश झाले आणि तो पण इम्प्रेस झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं तो पण करेल आता. बस एवढंच. बरं, मला एक सांगा वहिनी, सकाळी येताना तुमच्या मनात भाव काय होते, कुठल्या माणसाला भेटू असं तुम्हाला वाटलं होतं? मला काहीच कल्पना नव्हती, कारण आपण एवढं लांब आलोय आणि त्याचं म्हणजे सार्थक झालं एवढं लांब येऊन. आणि तुम्हाला भारी वाटलं त्यावेळी तुमची धारणा हा म्हणजे होतं मला थोडं की कोणाला नेऊन हा भेटवतोय काय, हा कशा माणसाला भेटवलं आणून? मस्त भारी, एक नंबर छान आहे, प्रश्नच नाही. मित्रांनो, कोकणामध्ये खरोखर ना हिरे आहेत, फक्त हिऱ्याची पारख खाणारी माणसं पाहिजेत. आज सुनीलने जी खंत बोलून दाखवली किंवा त्याच्या सुनीलच्या बाबांनी जे कर्तृत्व केलं, मित्रांनो, कोकणी माणूस किंवा कोकणी पोर आमची खरोखर हिरे आहेत. म्हणजे लात मारी, मी प्रत्येक वेळी सांगतो की लात मारीन तिकडे पाणी काढण्याची ताकद आमच्या पोरांच्यात हा. पण समस्या अशी आली आहे सुनील, आणि ही रिअल फॅक्ट आहे, मी केव्हा नाही केव्हा ह्या विषयाला हात घालणार आहे, की कर्तृत्ववान मुलांना मुली लग्न करून म्हणजे संसार थाटण्यासाठी मुली मिळत नाहीत आणि म्हणून ती मुंबईत पळत आहेत. आज अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपला कोकण ओस पडत चालला. हे देखील एक खेदाची गोष्ट आहे. काका, तुमचं काय मत याच्यावरती? बरोबर ना? पण तुमच्या ह्या मुलांनी त्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहून किंवा विरुद्ध पोहून एवढा सक्सेस मिळवला आहे. सुनील, पहिल्या सेटअपला तू किती कोंबड्या आणल्या होत्या तिथे? 50 आणलेल्या. 50चे आपण 500 केले, 500-550 केले, त्यातले 300-400 आपण विकले आणि त्यातून आपण रोलिंग करत गेलो. बरं, आता एक सांगा, आपण इकडे जेवढे बघतोय ना ह्या तुझे सगळे ह्याच्यात, हे आपले घरचेच, हा सगळे घरचे आहेत ना, ह्याच्यात नरांची संख्या जास्त का? नरांची जास्त. काय गुपित आहे त्याच्यात काय माहित नाही, ती देवाने दिलेले आहे ते सगळं. त्यातले फक्त आपल्याकडे माझ्या आत्याच्या मुलाकडून मी 4थं पिल्लं आणली होती आणि जे उलटा पिसावली एक कोंबडी आहे आणि एक कोंबडा, अशी मी त्यांच्याकडून काही कोंबडी घेऊन आलो होतो. बाकीचे माझ्या सगळ्या जे 50 आणले होते ते आत्या, काका, मामा हे घरातलेच व्यक्तींकडून आणले मी आणि काही 1-2 मित्रांकडून आणलेले.
आणि हे जी शेड चालू होती ना तेव्हा मला 3 महिने लागले की हे सगळं गोळा करायला. ते पक्षी गोळा करणं सोपं नाही आहे, कारण की आहे ना आजकाल जसं तुम्ही म्हटलं की गावठी म्हणून म्हणजे सांगतात कावेरी असते पण गावठी म्हणून देणारे भरपूर आहेत. पण असं फसवणूक नाही व्हायला पाहिजे, कारण की ते स्वस्त असतात आणि ते मोठ्या अमाऊंटमध्ये विकली जातात. आता हे जे माझ्याकडे आहेत ते 800-1000 या रेंजमध्ये आहेत जे आहे ते आहे. कारण की ह्याला जो अमाऊंट लागते, कारण की ह्याला खाद्याचा खर्च आहे. जे जसं मगाशी मी म्हटलं की बाहेर जे आपल्या घरामध्ये असतात जे बाहेर आपण सोडतो आणि आपण कामाला जातो ते बाहेरच चरतात येतात, कारण त्यांना बघायला कोण नसतं, त्यांना खर्च काही नसतो. मग ते 500 रुपयाला द्यायला पण काही वाटत नाही. पण ह्याला तुम्हाला कमीत कमी तुमचे 100 रुपये तरी सुटले पाहिजे खाद्याचा, कारण की ह्याचा खाद्याचा जो खर्च आहे तो 1500 रुपये येतो बॅग येते. हां, आपण काहीतरी अजोला केलं किंवा हायड्रोफोनिक सारखे असे प्रोजेक्ट बनवले तर त्यातून आपण काहीतरी आपली कॉस्ट कटिंग होऊ शकते. पण कसं आहे, तसं माणसाचे जे चोचले असतात म्हणतात ना की मला आज हे खायचं उद्या ते खायचं, तसंच पक्ष्यांचं पण आहे. तसं माणसांचं जे होतं ना की मला आज ही भाजी नको, उद्या मला चिकन पाहिजे, उद्या वेगळं काहीतरी पाहिजे, तसं यांच्यामध्ये पण आहे. म्हणून सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मला सुनी आता मी माझी सर्वप्रथम मी यांना सॉरी बोलतो की यांना मी सांगितलं होतं की मला आज खरंच पॉसिबल नाही, पण तरी सुद्धा ते आले. पण त्यांना माहित होतं की हा नाही भेटला ते वडील भेटणार आहे. पण यांचं ते मला ती एक गोष्ट खूप मी इम्प्रेस झालो त्या गोष्टीवर. पण एक तुम्हाला सांगतो की मला इथे खरंच वेळ नसतो, कारण की काल बहिणीचं लग्न झालं पातळ साईडला, तर मग तिथे गेलेलो आणि त्यानंतर मग मी यांना बोललो उद्या, पण ते आज आले. मी पण शॉक झालो. पप्पाने मला फोन केला की तुझे मित्र आलेत, म्हणजे माझे मित्र आहेत, असं असं आहे. मला कोण नंतर यांनी सांगितलं की आम्ही तिकडून आलेलो. आम्ही तुला अरे हे आज इकडे आले. मी उद्या बोललो होतो 11 नंतर. मग नंतर मी रिॲक्शन मला असं वाटलं मी काल उद्या येणार आहेत का आज येणार आहेत ते मला माहीत नव्हतं. मी कन्फ्युजन झालं. पण मी परत आठवत होतो अरे मी उद्या यांना बोललो होतो ना, ते आज आले. बहुतेक यांना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असं वाटलं. पण आले, पण यांना मी भेटलो. एक त्यांना खूप माहिती पण मिळाली आणि माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर समजून घ्या, कारण ऑन कॅमेरा सांगणं गरजेचं आहे. कारण की याला कुक्कुटपालन म्हटलं की अजून काय प्रपंच असेल ना तेवढं खरंच वेळ देता येत नाही. मित्रांनो, आताच याच्या अगोदर जे बाईट ना सुनीलने घेतले त्याच्यात मी काही गोष्टी बोललोय आणि मी माझी एक सवय हातचं राखून मी कधी बोलत नाही. त्याच्यात जे बोललोय त्याचं जर तुम्हाला का बोललोय हे जर बघायचं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओत पाहायला मिळेल. बघा, खरोखर सांगतो मी त्यावेळी एक वाक्य पण राणेंना बोललो होतो, काय सुनील नाही भेटलो त्याला सुनील बापूच भेटा. हा, आणि बघा माझं वाक्य बोला कालाची गाठ भेट. आम्ही पहिले जे भेटलो ना ते ह्यांनाच भेटलो. खरोखर समाधान वाटलं मला सुनील. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मी ह्या कोंबड्यांच्या याच्यात ना एक किडा आहे, माझ्या भावाला पण ना खूप नाद होता, फायटर कोंबडे जुजून आहे. तो आता या एमटेक इंजिनियर आहे. अख्ख्या कोंबडे गल्लीत कोल्हापूरच्या ना जो कोंबडा फायटिंगसाठी जिंक येईल त्याला खरेदी करायचा आणि तो घेऊन यायचा. आमचे पूर्वापार छंद, माझ्या वडिलांना पण हा छंद फायटिंगचा. आज तुझ्याकडे आल्यानंतर बघितल्यानंतर एक मात्र समाधान वाटलं, तुझ्याकडे ह्या नसलमध्ये कुठली पण दुगल नाही म्हणजे आमच्याकडे दुगल कशाला म्हणतात की क्रॉस केल्याच्या नंतर जी तयार होते. कारण मी ब्लॅक मिनोर्का आणि फायटरचा संकर करून एक वेगळीच जात तयार केली होती जी फक्त आणि फक्त मटणासाठी म्हणजे बॉयलरपेक्षा पण भारी आणि गावठीचा फील देणारं मटण त्याच्यातून तयार व्हायचं अशी जात तयार केली होती तिकडे ट्रेनिंगला असताना. पण या ठिकाणी बघितलं तर एकही तुझ्याकडे नाही डीपी आहे, नाही तुझ्याकडे कावेरी आहे, नाही दुसरी कुठली जात आहे किंवा कुठलाच मिक्सर नाही, मिक्स व्हरायटीज नाही. खरोखर समाधान वाटलं. मित्रांनो, 100% जेवढे माझे व्हिडिओ माझे सबस्क्रायबर भले कमी असतील पण माझ्यावरती विश्वास ठेवणारे मात्र भरपूर आहेत. तुम्ही खात्रीशीर, त्याला मी सांगतो अगदी मी शेतकरी सल्ला समितीचा अध्यक्ष जरी असलो तरी माझ्यावरती जसा विश्वास ठेवून फवारणीची औषधं जशी घेताय तशीच जर तुम्हाला गावठीमधली जर व्हरायटी पाहिजे असेल तर निश्चित सुनीलशी कॉन्टॅक्ट करा. दिल फेक माणूस आहे अगदी, केव्हाही या. फक्त त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. नाही मिळाला तर सुनीलचे बाबा हे गावात 100% मिळणार. तुम्ही आवर्जून या. ऑर्डर असेल बरं. तो ऑल ओव्हर महाराष्ट्रात पिल्लांची सप्लाय करतोस की कसं करतो व्यवहाराच्या दृष्टीने? लोक येऊन घेऊन जातात. त्याच्यामध्ये आता आपले युपीवाले पण येऊन गेलेत. युपीवाल्यांनी पण बुक केलेलं आहे. त्याचबरोबर कर्नाटकाच्या लोकांनी बुक केलेलं आहे. गोव्यातल्या लोकांनी घेऊन गेले. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, मलकापूर अशा ठिकाणी बरेच लोकांनी घेऊन गेले. मुंबईला पण घेऊन जाणार आहेत. आता काही आता बॅच आहेत त्यातले बुक झाले आणि सप्टेंबर ऑक्टोबर आपलं टोटल पूर्ण पॅक आहे. म्हणजे असं सांगायला गेलं तर तेव्हाच माका 100 पिल्ला देऊ केलं माझ्याकडे आता 100 पिल्लं पण द्यायला नाही, कारण की आपली जी बुकिंग घेतलेली आहे त्यांना पहिलं देणं गरजेचं आहे.
खरोखर मी 2-3 महिने पाठी लागलो की मला 100 पिल्लं पाहिजे, म्हणजे पाहिजे होती यशसाठी. यांनी मला अगोदर पण फोन केला होता, तर मी यांना बोललो पण तुम्ही मला व्हिडिओ कॉल केला होता हे ते, पण मी त्यांना बोललो पण नाही येत मला द्यायला, काय मला द्यायचीच आहेत, पण इकडून तिकडून देण्यापेक्षा मी त्यांना बोललो बघ तुम्हाला माझ्याकडे पाहिजे तुम्हाला थांबावं लागेल. आणि मेन कसं आहे आपण दुसऱ्याकडून घेऊन देत नाही फर्स्ट ऑफ ऑल तर, आणि कोणाकडून पाहिजे असेल तर त्यांना त्यांचा नंबर मी देतो. माझे 1-2 असे काही जवळचे मित्रमंडळी आहेत त्यांचे नंबर देतो, तुम्ही वाटलं तर त्यांच्याकडून घेऊ शकता असंही मी त्यांना सांगतो. मित्रांनो आतापर्यंत संपूर्ण माहिती पाहिलीच, आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर सुनील माळी ब्लॉगमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही त्याचे ब्लॉग बघा आणि व्हिडिओ बघा. पण माझं जे अरवलीचं वाक्य आहे, भारत देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही, पण शेतकऱ्यांना आपला रुपया वाचवायला शिकलं पाहिजे. आणि दुसरं माझं एक वाक्य, हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को पारसी क्या. जे व्हिडिओ बनवतो ते मी फेक कधीच बनवत नाही, सत्यात तुम्हाला म्हणजे हा सूर्य आणि हा जय दाखवलेला आहे. आणि कोंबड्यांचं खाद्य कसं नॅचरल जातं, कुठे पैसा वाचवला जातो, काय जातो याची परिपूर्ण माहिती हा व्हिडिओ. आता ट्रेनिंगचे किती दिवसाची ट्रेनिंग घेणार असतो, ट्रेनिंग सुरू करणार 1 दिवसाचे आता काही महिन्यात चालू आहे, कारण की आपल्याकडे सगळं आता पाण्याचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे, त्याचबरोबर आपला रस्त्याचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. आता फक्त राहिलेलं की बाथरूम वॉशरूम वगैरे ते आहे ते आपल्याला करायचं, ते झालं की आपल्याकडे ट्रेनिंग चालू होणार. ते पावसाळ्याच्या नंतर घेणार, नाही पावसाळ्यामध्ये चालू, पावसाळ्यात चालू होणार. तुम्हाला गावठीमध्ये जर आपलं आयुष्य घडवायचं असेल, करिअर घडवायचं असेल तर तुम्ही निश्चितच संपर्कात राहा. ह्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही तर माझा तर नंबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही बिंदास मला फोन करा. ह्याची मान कशी धरायची ती मी नंतर बघतो. बिंदास माणसं खूप चांगली आहेत. ह्यांच्या घराकडे आम्हाला आज तळलेले गरे मिळाले खायला, आणि खोबरेल तेलामध्ये तळलेले गरे बरेच ठिकाणी खाल्ले, पण ह्यांच्याकडचे जे तळलेले गरे आहेत ते मी टेस्टच वेगळी होती. आणि मी घरात पण सांगितलंय की काय करतास ह्या, काय करतास, आमका खाऊ देण्यापेक्षा हे पाकिटं करून विका, म्हणजे ते जेणेकरून पैसे येतील. आता ते कशात तळले होते, आणि ते म्हणजे सुनीलच्या बहिणीची खरी करामत आहे ती, आणि ते कशात तळले होते ते मी काय तुम्हाला माहिती काढली, पण मी ते या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. कधीतरी तिचा भविष्यामध्ये आमचं चाललाय तो पण रोल, की कधी ना कधी आपल्याला त्या व्यवसायामध्ये पण यायचं आहे. आंबा काजूचा ऑलरेडी आहे आपला, पण अजून काय कारण की आपल्याकडे फणसाची झाडं आहेत, किंवा आपण दुसऱ्याकडून फणस वगैरे घेऊन ते करू शकतो. फ्युचरमध्ये तोही आमचा प्लॅन चाललाय. मल्टीपर्पज म्हणून इन्कम कसं जनरेट करता येईल ते बघायचं पहिलं, कारण की एकावर डिपेंड राहता येणार नाही, कारण की क्लायमेट चेंज होत चाललेलं आहे. भविष्यामध्ये काय आला तर उद्या कोंबडे पण सगळे जाऊ शकतात. हिटस्ट्रोकचा प्रॉब्लेम आला तर, कारण की हिटस्ट्रोकमध्ये बरेच पक्षी मरतात ना, असे काही आजार येऊ शकतात, किंवा नॅचरल पद्धतीमध्ये काही होऊ शकतो. तर मग यावर्षी आंबा काजू कमी आहे, फणस चांगला आहे, कारण की फणसाला कुठला कीड वगैरे राहतं, पण भविष्यामध्ये त्यातून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. असं काहीतरी एक मल्टीपर्पज घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही बघितलं असाल, एका स्त्रीने देवगडमध्ये जी कमाल केली होती, म्हणजे आमच्याकडे त्या साड्यावरती त्याचे व्हिडिओ आहेत. आता ते ब्राह्मण असून त्यांनी पोल्ट्री म्हणजे कोंबड्या पाळल्या आहेत, आणि ते आता आपल्या घरामध्ये रूम भाड्यानं वगैरे देतात. आणि तुम्हाला जे आवडेल ते सांगायचं जसं तुम्ही म्हटलात ना, की मी पण एक ब्राह्मण व्यक्तीला इन्स्पायर होऊन या व्यवसायात आलो. हां, कारण त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की अरे आम्ही बाळगतो, म्हणजे ज्यांच्याकडे कोंबड्या आणल्या ना ते उद्या आम्ही बाळगतो. आणि एक जे ब्राह्मण आहेत ते आमच्या रांतळ्या त्यांची पोल्ट्री आहेत मोठ्या बॉयलरच्या, त्यांच्यावर मी इन्क्वायरी केली, अरे कोणाची आहे ही, तर त्यांनी सांगितलं असं, अरे तो व्यक्ती करू शकतो, मग आपण का नाही करू शकतो, आपण कसं खातो. म्हणून मी इन्स्पायर होऊन मी या क्षेत्रामध्ये आलो. आणि भालावलीमध्ये हे त्या साईडला देवी असेल त्या साईडला एक व्यक्ती आहे, ते घरामध्ये हे करतात, की बोला आम्ही खात नाही पण आम्ही हे बाळगतो. त्याच्यामुळे मी आता इन्स्पायर झालो. मित्रांनो, एक स्त्री जर करू शकते, मी तिच्याकडे घेऊन गेलो असतो यशला, पण यश ज्या लाईनमध्ये होता त्याला त्याच लाईनमधला गायडन्स करणारा माणूस हवा होता. त्या मॅडमशी माझे संबंध खूप अगदी रिलेटिव्ह, एकदम घरगुती संबंध आहे, रिलेशन. आणि मग त्याच्यासाठी मुद्दामून मी आज याच्याकडे घेऊन आलो. आणि यशला पण एक आत्मिक समाधान निश्चित मिळालं आहे की खरोखर चांगल्या माणसाची भेट झाली. देव तुझ्या पाठी कायम राहू. आम्ही सर्व तुझ्या पाठीमागे आहोत, तुझ्याबरोबर आहोत. इकडे एक मिनिट गावठी कोंबड्यांची एक आणखी दिसता दाखवले बघा. ही झाडं पोखरलेली आहेत ना, मी व्हिडिओ करताना दिसलं. हे पोखरलेल्या झाडाच्या आतमध्ये ही ढोल आहे बघा. मला वाटतं ही फणसाची झाडं असणार. आणि गावठी कोंबडी कशी त्याचा वापर करते. आता ही याच्या आतमधून कोंबडी गेलेली आहे बघा, हे तुम्हाला दिसत असेल. या कोंबड्या कशा बसल्या आहेत बघा आतमध्ये. या
सावलीसाठी कशा बसतात आणि हे नॅचरल गावठीचं लक्षण आहे. सुनीलला त्याच्या धंद्यामध्ये देव बरकत देव, भरभराट देव आणि त्याच्याकडून जे शिकून जाणार आहेत त्यांना देखील देव अशीच ताकद सुनीलसारखी देव, एवढीच आज ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.